झी 24 तास एक पाऊल पुढे। पेरेंट्सनी अशा वेळेस मुलांना एकटं सोडू नये, त्यांच्यासोबत बोलत राहावं त्यांनी। आणि तेवढंच महत्त्वाचं आहे की जर त्यावेळेस स्टुडंट स्वतःचं दुःख जाहीर करत असेल तर त्या विषयावर पेरेंट्सनी की आता पुरे झालं, बोलू नको ह्या विषयावर, हे न करता त्याच्याशी बोलत राहिलेलं बरं, म्हणजे त्याच्या मनातील भावना एक तर मोकळ्या होतील। दुसरं, तो जर त्यावेळेस खूप जास्त निराश असेल किंवा तो एखादं एक्स्ट्रीम पाऊल उचलण्याचा विचार करत असेल तरी त्याची पूर्वकल्पना अशा वेळेस पेरेंट्सना मिळू शकते, जेणेकरून पुढची कोणतीही दुर्दैवी घटना वेळेवर टाळता येऊ शकेल। तिसरा प्रकार हा की समजा स्टुडंटची चूकही असेल फेल होण्यामध्ये किंवा मार्क्स कमी येण्यामध्ये, पण त्यावेळेस त्याला त्या गोष्टीसाठी दोष देता कामा नये। मधात काही एक थोडासा काही कालावधी, काही दिवस, काही आठवडे जाऊ द्यायला हवेत आणि त्यानंतर त्याची चूक त्याच्या निदर्शनास आणून द्यावी की बाबा इथे चूक केल्यामुळे प्रॉबेबली तुला स्कोअर्स कमी मिळाले किंवा रिझल्ट अपेक्षेनुरूप आला नाही। नापास होणाऱ्या मुलांची मानसिकता नेमकी कशी असते याचं मानसोपचार तज्ज्ञांनी केलेलं विश्लेषण आपण पाहिलं। त्याहीपेक्षा सुद्धा पालकांनी या अवघड क्षणी त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे, ही वेळ त्यांना टोमणे मारायची नाही तर हीच वेळ त्यांच्या पाठीवर हात ठेवण्याची असते, असे विचार या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत। एकूणच ही नापासाची मानसिकता असते, ती मानसिकता आम्हाला आयुष्यभराकरता खच्ची करते का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा जगातल्या अनेक मोठ्या व्यक्तींनी नापास होण्यावर काय विचार व्यक्त केलेत याविषयी आपण बोलूया अरुण शेवते यांच्याशी। अरुण शेवते, तुम्ही मला सांगा, नापास झालेल्या अशा काही लोकांच्या गोष्टी आपल्याकडे आहेत का की ज्यांनी नापास होण्यावर खूप चांगलं भाष्य केलेलं आहे? नाही, आता एक तर असं आहे की माझं नापास मुलांची गोष्ट आणि नापास मुलांची प्रगती पुस्तक ही 2 पुस्तकं आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ जगातल्या 50 ज्या माणसांनी प्रचंड यश कमवलेलं आहे अशा लोकांची ती उदाहरणं आहेत। आता एक आधी साधं तुम्ही सुरुवातीला जे दाखवलं ते मला फार आवडलं की तुम्ही गांधींचं दाखवलं की ते हायस्कूलमध्ये नापास झाले, पण गांधी ज्यावेळेस लंडनला गेले त्यावेळेस ते लॅटिनमध्ये सुद्धा नापास झाले। बऱ्याचदा असं होतं की आपण नापास झाल्यानंतर काय विद्यार्थी करतो हे कळत नाही, पण गांधी जगातले एकमेव असे विद्यार्थी आहेत की मी नापास झाल्यानंतर काय केलं हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। ते म्हणाले, नापास झाल्यानंतर पहिल्यांदा मला ही जाणीव झाली की आपल्या आईवडिलांनी आपल्याला खर्च करून जे लंडनला पाठवलं शिकण्यासाठी तर त्याचं आपण नीट आता उपयोग केला पाहिजे। आणि पहिली गोष्ट, ते मेसमध्ये जेवायला जात होते, ते म्हणजे आता मी मेसमध्ये जर जेवायला गेलो तर माझा वेळ जास्त जाईल, म्हणून त्यांनी पायी जाण्याचं टाळलं आणि घरी त्यांनी स्वयंपाक केला आणि तो वेळ त्यांनी जेवण्याचा जो वेळ जात होता तो त्यांनी वाचवला। नंतर ते म्हणाले की आईवडिलांच्या पैशावर मी आयुष्य आता शिक्षण घेत आहे तर मी आता पैशामध्ये काटकसर केली पाहिजे, म्हणून त्यांनी आर्थिक बाबतीमध्ये काटकसर केली आणि अशा तऱ्हेने ते दुसऱ्यांदा चांगल्या उत्तम मार्काने ते पास झाले आहेत। त्यामुळे माझं म्हणणं असं की आता ते गांधी होते पण प्रत्येक घरात गांधी नसेल, तर त्यामुळे पालकांनी आता गांधी होण्याची गरज आहे की बाबा तू नापास झाल्यानंतर ठीक आहे, आता नापास झालेला आहे ही वाईटच गोष्ट आहे, पण आता तू जास्त त्याचा उहापोह न करता पुढं आता तुझं जे पुढचं वर्ष आहे याचं आपल्याला काय प्लॅनिंग करता येईल, कसं काय करता येईल याचा पालकांनी विचार करण्याची जास्त गरज आहे। आणि दुसरी एक छोटीशी गोष्ट अशी आहे की जे अनेकदा प्रत्येक विद्यार्थी करतात, मग तो हुशार असो की हुशार नसलेला विद्यार्थी असो, एखादा पेपर अवघड गेला की पेपर सुटल्याबरोबर त्या पेपरची चर्चा करतात, माझा हा प्रश्न राहिला, माझा तो प्रश्न राहिला। माझं म्हणणं असं की एकदा तू आता पेपर दिला तर त्याची चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नसतो। तर आता उद्याचा जो पेपर आहे त्या पेपरला आपल्याला जो आता वेळ काही तासांचा आहे त्यामध्ये आपण कसं करू हे महत्त्वाचं आहे। एक मी साधं उदाहरण सांगतो, माझ्या घरचंच उदाहरण। माझी मुलगी अत्यंत चांगल्या मार्कांनी SYBA पास झाली, पण ती एकदा परीक्षेहून आले, मला म्हणाली मी 15 मार्काचा प्रश्न सुटला, मला फार छान झालं, पण म्हटलं आता उद्या जो तुझा पेपर आहे त्याच्यासाठी मात्र तू वेळ दे। ही वेळ लेक्चर देण्याची नाही तर ही वेळ एकमेकांशी संवाद साधण्याची आहे। आणि त्याहीपेक्षा सुद्धा ज्या मुलांना 35 ते 45% मिळाले आहेत किंवा ज्या मुलांना 35%पेक्षा कमी म्हणजे नापास झाले आहेत त्यांच्यासाठी योग्य त्या संधी शोधण्याची आहे। त्या नेमक्या कोणत्या संधी आहेत, शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या, हे आपण पाहणार आहोत। नापास झालेल्या मुलांसमोर आणि त्याहीपेक्षा सुद्धा पास क्लास अशा विद्यार्थ्यांसमोर, मग ते आर्ट्सचे असतील, कॉमर्सचे असतील, सायन्सचे असतील, MCVCचे असतील, नेमके कोणते पर्याय उपलब्ध आहेत या पर्यायांचा आपण विचार करणार आहोत। आणि नंतर किरण जोग यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका कुठला कोर्स कोणी निवडावा। पहिला कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन प्लंबिंग, दुसरा कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर मेंटेनन्स। आज घरोघरी कॉम्प्युटर वाढलेले आहेत, त्यांना हा उपयोग होऊ शकतो। सर्टिफिकेट कोर्स इन स्प्रे पेंटिंग, सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल इन्स्ट्रुमेंट रिपेयरिंग,
सर्टिफिकेट कोर्स इन फोटोग्राफी, सर्टिफिकेट कोर्स इन मोटर मैकेनिक, सर्टिफिकेट कोर्स इन वेल्डर, सर्टिफिकेट कोर्स इन वेल्डर, सर्टिफिकेट कोर्स इन सेक्रेटरियल प्रैक्टिस, सर्टिफिकेट कोर्स इन पोल्यूशन. 10 प्रकारचे कोर्स नेमके कोणकोणते होते ते आपण सांगितलेले आहेत. मी आता जाणार आहे किरण जोग यांच्याकडे. किरण जोग यांच्याकडे माहितीचा अक्षरशः खजिना आहे, किंबहुना नापास मुलांसाठी कोणते कोर्स करावेत याचं एक प्रकारचं माहितीचा मायाजाल किंवा माहितीचा विश्वकोशच त्यांच्याकडे असं म्हटलं तरी हरकत नाही. आपण एकेका सेगमेंटनुसार जाऊया. किरण जोग, आज हा कार्यक्रम महाराष्ट्रातले असे लाखो पालक पाहत असतील, असे लाखो लोक पाहत असतील की ज्यांच्या नातेवाईकांच्या मुलांना, ज्यांच्या पुतण्यांना, भाच्यांना कमी टक्के मिळाले आहेत. मला तुम्ही सांगा, आर्ट्स शाखेमध्ये ज्याला 45 पेक्षा कमी गुण मिळालेत किंवा जो नापास झालेला आहे त्यांनी काय करावं? रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षणाचे 2 मार्ग सांगितले. एक आपण घेतो ते शिक्षण, BA, BCom, BS. याच्या पलीकडे पण एक शिक्षण आहे. पूर्वी काही शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं नव्हती, तेव्हाही लोक शिकत होते. ज्यांना आर्ट्सला जायचंय, चांगली करिअर करायचे, पण जे नापास झालेले आहेत त्यांनी भाषा शिकाव्यात. जपानी आहे, रशियन आहे, स्पॅनिश आहे, फ्रेंच आहे आणि भाषांची जननी असणारी आपली संस्कृत आहे. या भाषा शिकण्यासाठी कुठल्याही शालेय अभ्यासक्रमाची किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रमाची आवश्यकता नाही. बुक बाइंडिंग सारखे कोर्सेस आहेत. किरण जोग, मी या कोर्सवर जरा येतो. मला सांगा, हे कोर्स केल्यानंतर पुढे काय होणार करिअरमध्ये? निश्चितपणे आपण ट्रान्सलेटर म्हणून काम करतो, मोठ्या कंपन्यांमध्ये आपण काम करू शकतो. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या देशातली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपण आपल्या भाषेमध्ये भाषांतरित करू शकतो आणि हे अत्यंत मोलाचं आहे. कारण त्याच्यासाठी लागणारी एक मानसिकता आर्ट्सच्या मुलामुलींकडे असते. इनफॅक्ट आर्ट्सचे कुठलेही विषय आपण 10वी नंतर, 12वीला नापास म्हणजे 10वी, 11वी ते पास असतात, आपण घरी बसून अभ्यास करून आपण शिकू शकतो. मराठीमध्ये पु ल देशपांडेंचं रवींद्रनाथ 3 व्याख्याने नावाचं श्रीविद्या प्रकाशनाचं अप्रतिम पुस्तक आहे. पुलंनी पुण्यामध्ये ते व्याख्यानं दिली होती, त्याचा हा संग्रह आहे. आणि या पुस्तकामध्ये, हे पुस्तक म्हणजे तर एनसायक्लोपीडिया, करिअरचा एनसायक्लोपीडिया आहे असं मी म्हणेन. झी 24 तास, एक पाऊल पुढे.